एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडचणी आणणारे विरोध करणारे कोण आहेत हे ज्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर माहीत आहे। त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं याचा निर्णय मराठा समाजानं स्थानिक पातळीवर घ्यावा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी इचलकरंजी इथं स्पष्ट केली। 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मराठा समाज ताकदीने उतरेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। इचलकरंजीत आल्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मराठा समाज गेली अनेक वर्ष आरक्षणासाठी लढा देत आहे, मात्र सरकार केवळ आश्वासनं देत आहे। मराठा समाज आरक्षण मागत असला तरी कोणाचं काढून आरक्षण मागत नाही, तर समाजातील मुलांच्या भवितव्याचा विचार करून हक्काचं आरक्षण मागत आहे। मात्र नेते समाजात फूट पाडून दिशाभूल करतात। लोकसभा निवडणुकीतही मराठा समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी उमेदवार उभे केले असते, मात्र अचानक उमेदवार उभे करून धोका पत्करायचा नव्हता। मराठा समाज आता संघटित झाला असून या समाजाची ताकद सरकारलाही कळली आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत प्रत्येक टप्प्यातील निवडक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, यावरून मराठा आंदोलकांची ताकद दिसून येते। सरकारला धनगर आणि बलुतेदार केवळ सभेच्या प्रचारासाठी हवे आहेत, मात्र त्यांचे प्रश्न कधी सोडवले नाहीत। त्यामुळे सरकारनं 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकदीनं मैदानात उतरेल असा इशारा त्यांनी दिला। नेते कोणाचेच नसतात, त्यामुळे समाजात दुफाळी निर्माण करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवणे, छत्रपतींच्या गादींचा सन्मान केला पाहिजे। मात्र मराठा आरक्षणात अडथळे आणणारे विरोध करणारे कोण आहेत हे स्थानिक पातळीवर माहीतच आहे। त्यामुळे कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पाडायचं याचा निर्णय ज्यांनी त्यांनी विचारपूर्वक घ्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी संतोष सावंत, शहाजी भोसले, अरविंद माने उपस्थित होते।